अतिशय मनापासून स्वागत करतो तुमच्या आणि फक्त तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे फू बाय फू धूम धडाका. तर कार्यक्रमात तुमचं अतिशय मनापासून स्वागत आहे. सगळ्यात सुरुवातीला आपण स्वागत करूयात आपल्या सगळ्या कलाकारांचं. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आपल्या बँडचं. का हो, कोण आहात तुम्ही? तुम्ही, तू, ते, तम, तहा. अरे हे कुणाचे पार्टनर आहेत? हे घेऊन जा ना प्लीज यांना. काय चाललंय हे? यांच्याकडे बघा तुम्ही, इथे काहीतरी वेगळं घडतंय. खालच्या रो मध्ये सगळ्या बायका बसलेल्या आहेत आणि वरच्या रो मध्ये सगळे पुरुष बसलेले आहेत. तेव्हा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात फक्त सगळ्या बायकांचं. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. तर आजच्या भागाच्या सुरुवातीला इथे येत आहेत एक पार्श्वगायक, जे पेपरातल्या 2 जाहिराती वाचून गेलेत एका बाईंना भेटायला. बघूयात मग आता नेमक्या कोणत्या जाहिराती आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात डॉक्टर गिरीश ओक आणि रसिका आगाशे. ये दिल ना होता बेचारा, कदम ना होते आवारा, तो खूबसूरत कोई अपना हम सफर होता. हो ये दिल ना होता बेचारा. हो तमाशाचा फड वाटला का हा? किती मॅड आहात हो? मेरी मैड, मैड माने पागल, बी ओ वाई बॉय, बॉय माने लड़का, मतलब इसका तुम चाहो तो क्या हुआ. मुझे क्या पता इसका माने क्या. माने वहिनी चिडताय कशाला? माणसाने कसं गात हसत गात जगावं. कोण माने कोण वहिनी? हे बघा, माझं लग्न झालेलं नाहीये आणि मी माने वगैरे नाहीये. अरे हम तो तेरे आशिक है सदियों पुराने, हम तो तेरे आशिक है सदियों पुराने, चाहे तू माने चाहे ना माने, चाहे तू माने चाहे ना माने. हे बघा, मान हलवून गाणं म्हणून का अपमानही करण्यात येईल. असं काय करताय? मी ती जाहिरात वाचून त्या संदर्भात आलो होतो. अच्छा, खोली भाड्याने द्यायची आहे ही जाहिरात वाचून आलात का? अच्छा, मी तुम्हाला खोली पण भाड्याने द्यायची का? नाही, पैसा जास्त होता, वेळ वाया घालवायचा होता म्हणून टाइमपास म्हणून दिली आहे जाहिरात. असं काय करताय? खोली भाड्यानेच द्यायची आहे, पण आमच्या काही अटी आहेत. तरीच तुमच्या कपाळावर एक नाजूक आठी आहे. पहिली अट, फालतू जोक मारलेले मला चालत नाहीत. फक्त उपासाच्या दिवशी का इतर पण दिवशी? रूठ न जाना तुमसे कहूँ तो, मैं इस भाड़े के खोली में रहूं तो, तुम ना मानो या ना मानो मैं भी जानू तुम. त्याचा भेसूर भसाड्या करणं, कर्कश करणं, कटू करणं, हंता आवाजात बोललेलं मला आवडत नाही. असं कसं शक्य आहे? मी तर गाणारच, कारण मी पार्श्वगायक आहे ना. गाता रहे मेरा दिल, तू ही मेरी मंजिल है, कहीं बीते ना ये रातें, कहीं बीते ना ये दिन, कहीं बीते ना ये रातें, कहीं बीते ना ये दिन. हे बघा, एक तर मी लग्न झालेल्या पुरुषांना खोली देत नाही. का 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 का? कारण हे बघा, आरडाओरडा, तोडफोड, फोडफोड, मग आदळ आपट या सगळ्या गोष्टी झालेल्या आम्हाला आवडत नाही. तसंच लग्न ठरलेल्या पुरुषांना आम्ही खोली देत नाही. काका काका, हे बघा काका, आपलं हे बघा, कारण ते पुरुष बायकांना घेऊन घरी येतात आणि लिव्ह इन असं काहीतरी असभ्य, असंस्कृतिक आम्हाला आवडत नाही. शिंत्रे आडनाव आहे आमचं. अरे बाप रे, पण हरकत नाही. तुमच्या या वाईट टाकलेल्यांच्या यादीत मी येतच नाही. का? कारण एकतर मला बायको नाही आणि दुसरं म्हणजे मला मैत्रीण पण नाही. अविवाहित माणसांनाही आम्ही खोली देत नाही. पण मी अविवाहित नाहीच आहे, मी घटस्फोटित आहे. काय सांगू तुम्हाला माझी दर्द भरी काय. माझा एक मित्र होता, गोरा गोमटा विजय, माझा घनिष्ठ मित्र, आणि माझी बायको सुनीला. एक दिवस मी घरी आलो आणि पाहतो तर काय, माझी बायको माझ्या मित्राच्या बाहुपाशात होती.
आणि तो तिला तिचा हात धरून घेऊन चालला होता माझ्या नजरेसमोर, माझ्या डोळ्यासमोर. अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, विजयाचं घेऊन गेला सुनीलाला. अच्छा दिया दिया तूने मेरे प्यार का. अरे विजया विजया, सिला कसला रे, उसवलास रे. ऑर्केस्ट्रा थांबवा जरा तुमचा. थांबवूनच टाकणार आहे मी सगळं आता. हा. आणि आता मी जे लग्न करणार आहे ते एका सुशील, सुस्वभावी आणि अबोल मुलीशी. का? अरे पीने वालों को क्या भाव, पीने का बहाना चाहिए, पीने वालों को पीने का बहाना चाहिए. ठर्रा हो या रम खूब पिएंगे हम, ये ठर्रा हो या रम खूब पिएंगे हम, क्योंकि पीने को तो पीने का बहाना चाहिए. पीने वालों. मद्यपान केलेलं आमच्याकडे चालत नाही, मित्र आणलेले चालत नाहीत, आणि पोट भाडे करून ठेवलेलेही चालत नाहीत. पण तुम्हाला जर असं वाटत असेल रात्री 12 वाजता कळलं तरी चोरून घेऊन येईन, तर मी इथेच खांबासारखी उभी असते. और हम जैसी खड़ी है, लड़की है या छड़ी है, शोला है फुलझड़ी है, पटाखे की लड़ी है, आंखों में गुस्सा है, लबों पे लाली है, लांग जून हासणे हसून ते पहाणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. हे बघ, तुम्ही माझं काहीच ऐकत नाही. तुम्ही सारखी गाणी म्हणताय आणि त्याच गोष्टीवरून परत परत शिव्या द्यायला मला आवडत नाहीत. रूठ रूठ ना रूठ मेरी जान, इसी बहाने आज तेरी मेरी हो गई पहचान. मैं रूठूंगी तुमसे रूठूंगी. अटी संपलेल्या नाहीयेत अजून माझ्या. हे बघा, भाडे करू म्हणून राहायला आल्यावर खोलीत बिळ केलेली मला चालत नाही. अहो खोलीत कसा बिळ करेल मी काय घुस आहे का? हे बघा, भिंतीवर खिळे ठोकून बिळ केलेली मला चालणार नाही. भिंती पातळेत खिळा आरपार जातो. हे बघा, मी सगळे अटी सांगितलेले. केव्हापासून राहायला येत आहे घरी? अरे हाड, हा? अरे हुड, हो तुमची खोली भाड्याने देणारी जाहिरात वाचून मी आलोच नव्हतो. मग एका सुशील, सुसंस्कारित, प्रौढ स्त्रीला वर पाहिजे ही जाहिरात वाचून मी आलो होतो. अगं बाई, म्हणजे माझ्यासाठी स्थळ होय. लाया बरात लाया, गुंडा उठाने आया, अपना बनाने आया वो मेरा पिया घर आया. ओ राम जी मेरा पिया घर आया, ओ राम जी पिया घर आया, ओ राम जी मेरा पिया घर आया, ओ राम. अरे हाड, हा? अरे हुड, हो? अरे एवढ्या अटी घालणाऱ्या अटी तटीच्या बाईशी लग्न करण्यापेक्षा एखाद्या बंगल्याचा वॉचमन बनून आयुष्यभर त्या बंगल्याची राखण करेन मी, नाहीतर इलेक्ट्रिशियन बनून आयुष्यभर भिंतीमध्ये बिळ करेन मी, नाहीतर घसा फाटेपर्यंत गात बसेन मी, पण तुमच्याशी लग्न करणार नाही. अरे हाड, अरे हुड, अरे हिडियस, अरे फिडियस. जाओ सैया छुड़ा के बैना, कसम तुम्हारी मैं रो पड़ूंगी, रो पड़ूंगी. डॉक्टर, मला तुम्हाला विचारायचं की तुम्हाला कुणाकडून कमेंट्स ऐकायला आवडतील? शेवटी मुलाला वडिलांची शाबासकीची थाप लागते पाठीवर, आणि या टीम मध्ये माझ्या वडिलांचा रोल केलेला एकच माणूस आहे, तो हसतोय बघा. त्याने एका नाटकात माझ्या वडिलांची भूमिका केली होती. वडील प्लीज सांगा ना काहीतरी, शाबासकीचे शब्द बोला काहीतरी. गाण्यात सांगतो. काही बाई सांगू कसं सांगू, मला आवडलं तुमचं की, मला आवडलं तुमचं की. थँक्यू. रसिका, तुम्हाला कोणाकडून कमेंट्स ऐकायच्या? गाण्यात ना तृप्ती म्हण ना. गाणं मस्त होत. डॉक्टर काका आय लव्ह यू.
थँक्यू सुपर थँक्यू. मस्त. आणि रसिका खूप आवडलं मला तुझं स्किट, खूपच भारी, मस्त. नाही, या रोमॅन्टिक जोडीकडे म्हणजे नंतर नंतर ते रोमॅन्टिकच सुरू झालं होतं. रोमॅन्टिक जोडीकडे बघून आपल्याला आपल्या आयुष्यातला सगळा रोमांस आठवला असेल. जर तुमच्या नसानासात भिनलेला असेल डान्स, तर तुमच्यासाठी आहे हा एकमेव चान्स तुमच्या बोटावरती महाराष्ट्राला नाचवण्याचा. होय, झी मराठी घेऊन येतोय एक नवीन डान्सिंग रियालिटी शो, ज्याचं नाव आहे डान्स महाराष्ट्र डान्स. आम्ही शोधतोय महाराष्ट्राचा नवीन डान्सिंग सुपरस्टार, जो असू शकता कदाचित तुम्ही. ऑडिशन सुरू होत आहेत, तेव्हा पटकन कागद आणि पेन घ्या आणि पहा ऑडिशन्स कुठे आहेत. जर तुमच्या नसानसात भिनला असेल डान्स, तर आता तुम्हाला मिळेल सर्वात मोठा चान्स. कारण आता सुरू होतोय शोध महाराष्ट्रातल्या सुपर डान्सरचा. डान्स महाराष्ट्र डान्स ऑडिशन सुरू होत आहेत पुढील प्रमाणे. 21 नोव्हेंबर नागपूर ठाणे, 23 नोव्हेंबर औरंगाबाद कोल्हापूर, 25 नोव्हेंबर नाशिक पुणे आणि 27 नोव्हेंबर मुंबई. असेल दम तर पकडा रिदम. तर आता सगळेजण सावध व्हा, डोळ्यात तेल घालून जागे राहा, कारण एका बाईच्या घरात पडणार आहे भयानक दरोडा. आणि हा भयानक दरोडा टाकण्यासाठी येत आहेत जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूयात. फुबाय फू मध्ये पदार्पण करण्यासाठी येत आहेत विकास पाटील आणि स्वाती देओल. जोरदार टाळ्या. आई मैं तू आई बहारों के अनजाने जहां से, लाई मैं तू लाई बहारों की अफसाने जी वहां से. ना मुझे छूना ना दूर ही रहना, एकटी हूँ मैं, एकटी हूँ मैं, एकटी हूँ मैं. वाव, आज ना मला खूप बरं वाटतंय, कारण आज सासूला आल्याचा चहा द्यायचा नाहीये, सासरे बुवांना तुपाचा शिरा द्यायचा नाहीये, आणि नवऱ्याचा डबा तो पण द्यायचा नाही. म्हणजे कसलीच घाई नाहीये मला आज. मी आज खूप खुश आहे, कारण एकटी आहे मी, एकटी आहे मी. डेंजर है मेरी जान, रखना अपना ख्याल, डाका टाकून मी करतो सगळ्यांचे हाल. डाकू 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 मी, डाकू मी, एकटी मी. डाकू मी. काय चाललंय इथे? काय गाण्याचा कार्यक्रम चालू आहे? ए पोरे, हँड्स अप. हँडपंप कशाला? आमच्याकडे मोटर आहेच. यायचं टकुरे जाये. हँडपंप नाही, हँड्स अप. दोन्ही हात वर. आता दोन्ही पाय खाली आहेत म्हटलं, दोन्ही हात वर केले तर ते कसं दिसेल? हे बघा, म्हणजे हे असे पाय खाली आणि मग ते असं 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 चालत जाताना दिसेल, कसं वाटतं? पिंडो गे म्हणती मंद. ती म्हणलं नाही, मंदाकिनी. हा? मंदाकिनी नाव आहे माझं. मंदाकिनी. हो. हाँ, हम अंग्रेजों के जमाने के डाकू है. बेरिंग बेरिंग बेरिंग. ए, तू काय बी असनास, तू हात वर कर. नाही, आज मला ना आराम करायचाय. म्हणजे ना 2 ते 4 माझी विश्रांतीची वेळ असते. तर आपली 4 नंतर तुम्ही या. एक काम करा, तुमचा नंबर मला देऊन जा, मी नंतर कॉल करते. ओके. ए, 1 मिनिट. मी प्लंबर आहे, वायरमन आहे, सेल्समन आहे. माहित नाही. अगं मी डाकू आहे, डाकू 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 डाकू. एक मिनिट. स्वतःला असं सारखं सारखं डाकू म्हणायचं नाही हो, कसं वाईट दिसतं ते. फक्त नाव सांगा. डाकू प्रताप सिंग म्हणतात मला. अहो, असं नाही, सारखं असं स्वतःला वाईट वाईट बोलून घ्यायचं नाही. तुमचं नाव सांगा बरं. प्रताप सिंग डाकू म्हणतात मला. आता सांगितलं ना मी तुम्हाला, नुसतं प्रताप सिंग म्हणायचं, कळलं? चला, आल्यासारखे असते दरवाजात उभे राहा. आता आल्यासारखं कसं उभं राहायचं? हा काय विनोद आहे का? 1 मिनिट. आल्याची गेल्याची गुंडांची इतरांची कोणाची दृष्ट नको लागायला. कुठं लावू? तिथे नको लावू.
इथं लाव. हे काय चाललंय? मला माझ्या आई वडिलांनी शिकवलंय घरी पाहुणे आले ना की त्यांचं असं स्वागत करायचं आणि अशी दृष्ट काढायची. मी पाहुणा आहे. पाहुणच आहेत ना हे. ए मी नी डाकू आहे. अच्छा, मी डाकू म्हणून आलोय ना. मग आता आलाच आहात ना तर मग काय घेणार ते सांगा. दागिने आणि रोकडा. हे बोकडा ते नंतर, आधी आल्यासारखं काय घेणार ते सांग. जगातली एकमेव बाई आहेस. हं? आल्या आल्या डाकूला अद्रक करती. आ? अद्रक काय? आदरा तिथे करती. मला माहितीये तुम्ही ना माझ्यावर बळजबरी करायला आलाय. बळजबरी. एक काम करा, तुम्ही इथे बसा, माझ्यावर गप्पा मारा आणि मग काय ती बळजबरी करा. ए मी इथं फालतूचा टाइमपास करायला आलेलो नाही. म्हणजे तुम्हाला आत्ताच बळजबरी करायची आहे. एक काम करते, मी दार खिडकी लावून येते. किंचाळू नका, वेळेत का तुम्ही. तुम्ही डाकू आहात ना, मग तुम्ही ही बंदूक अशी माझ्या कणपटीला धरायची आणि मग मी किंचाळणार. आणि मग लोक येणार आणि मला कुदव 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 नको. शे बाबा, तुम्ही माफी मागता म्हणजे खरे डाकू नाही. आता डाकू असल्याचं डॉक्युमेंट देऊ. अहो तसं नाही हो. आता तुम्ही डाकू आहात ना की तुम्ही मला ना असं घाबरवायचं, मग मी अशी घाबरून जाईन, मला असं दरदरून घाम फुटेल, मग मी अशी आजूबाजूला बघेन आणि जोर जोरात ओरडेन, मला वाचवा वाचवा वाचवा. आणि मग तुम्ही माझे असे केस पकडणार, मला असं ढकलून देणार आणि मग मी म्हणणार नको, असं काही करू नका माझ्या, प्लीज भगवान के लिए मुझे छोड़ दो, मुझे छोड़ दो, मुझे छोड़ दो. असं काही झालं तर किती मजा येईल नाही. मज्जा 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 काय झालं माहितीये का तुला? हं? सोना किधर है? हं? सोना किधर है? बेडरूम में जाके बेड पे सोना. अरे माझ्या सोन्या, सोना सोना हा. सोना किधर है? अच्छा अच्छा, ते सोनं हवंय तुम्हाला. हे घ्या, दसऱ्याचं राहिलेलं पान आहे. ये. अहो, अरे ये तसलं सोनं नाही, तसलं सोनं नाही. अच्छा अच्छा, थांबा थांबा, म्हणजे तुम्हाला ना ते सोनं पाहिजे. हा. बर बर बर. इकडे, मी ना घरात एकटी आहे. मी मग तिजोरीतलं सोनं काढायला काय सिक्रेटरीला पाठवू? तसं नाही हो, मी घरात एकटी बाई आहे आणि तुम्हाला माझ्यावर बळजबरी करायची आहे. नाही. मग तुम्ही आधी बळजबरी करा ना आणि मग काय ते सोनं वगैरे लुटून द्या. तू काय फेस्टिवल ऑफर देते का मला? तसं समजा हवं तर. कारण ना माझ्या सासूबाई गेल्या तीर्थयात्रेला, सासरे गेलेत कामानिमित्त बाहेर आणि नवरा पण बाहेर गेलेला आहे. म्हणजे तुम्ही आणि मी दोघंच आहोत घरात. म्हणजे 3 दिवस 2 रात्र फक्त आपण दोघे. चला ना प्लीज नाही प्लीज नाही नाही प्लीज. नाही. आल्या आल्या जाऊ नका, भाव फुकट खाऊ नका. मालूम मालूम मालूम, मुझे मालूम नहीं था कि तुम ऐसा विश्वासघात करोगी. हो, मी विश्वासघात केलाय तुमचा. तुम्हीच माझा विश्वासघात केलाय. कसा? कसं काय? मला सांगितलं बाहेर गावी चाललेत कामानिमित्त म्हणून आणि इथे असं डाकूचा वेश घालून आले. का वागलात माझ्याशी असं? मालू, मला तुला एकदा तरी घाबरलेलं पाहायचं होतं. पण मला एक कळत नाही, तू मला ओळखलं कसं? कसं? तुम्ही हा डाकूचा वेश घातला, त्यानंतर तुम्ही अशी मिशी लावलीत, हातामध्ये ना अशी बंदूक घेऊन आलात, पण ते घाणेरड्या वासाचे सॉक्स काढायला विसरलात ना, त्यामुळे मला कळलं की हेच आहे. ही तुमची डॉक्युमेंटरी सगळ्यांना आवडलेली आहे. आणि ना आज जरा जास्तच म्युझिक वाजत होतं असं तुम्हाला वाटत नाही का? जरा काही जास्तच वाजत होतं आणि जास्त सुरातच वाजत होतं बुवा आज काहीतरी म्युझिक. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या जोडीसाठी. आणि तुमचं स्वागत आहे फुबाई फूच्या या मंचावरती. विकास, मला तुम्हाला विचारायचं की तुम्हाला कुणाकडून कमेंट्स ऐकायला आवडतील? सुप्रिया ताई. मस्त झालं, स्क्रिप्ट छान आली, मजा आली. आणि स्वाती छान आर्टिस्ट आहे, विकास पण छान आहे, मस्त मजा आली, धम्माल. हो, स्वाती, तुम्हाला कुणाकडून कमेंट्स ऐकायचे? मिलिंद शिंत्रे. मला स्किट बघताना अत्यंत धमाल आली आणि विशेष म्हणजे मला तुझं स्वाती कौतुक करावं असं वाटतं. तू म्हणजे असं एक तू ऊर्जावटिक आहेस किंवा असं तुला म्हणजे उत्साहाची तू गोळीच आहेस म्हणजे.
आणि विकास, मला तुझंही काम अत्यंत चांगलं वाटलं. तू अत्यंत सोजवळ, घरगुती असा छान डाकू वाटत होतास. आता मागापासून तुम्हाला जरा असा एक प्रश्न पडला असेल ना की मी सतत इकडे का बघतोय, इकडे का बघतोय, इकडे का बघतोय. तर फुबैफूच्या मंचावरती जे आपल्या तालावरती सगळ्यांना नाचवतात, त्यांना ज्या तालावरती नाचवतात या यांच्या धर्मपत्नी आहेत. जोरदार टाळ्या तुषार देओल यांच्या पत्नी स्वाती देओल यांच्यासाठी. तुम्हाला भूक लागली, चहा पोहे खायचे तुम्हाला? चला मग आता आपण जाऊया देशपांडे बाईंच्या घरी, ज्यांच्या घरी आज त्यांच्या मुलीला बघण्याचा कार्यक्रम आहे. बघूयात मग आता मुलगी बघायला कोण येतंय आणि कशी होत आहेत बोलणी. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. या रंगमंचावरती प्रथमच ज्या पदार्पण करणार आहेत आपल्या सगळ्यांच्या लाडक्या नवीन स्पर्धक सुनीला तावडे आणि शशिकांत केरकर. लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या घरची, होणार सून ती त्या घरची, होणार सून ती त्या घरची. लेक लाडकी या घरची, होणार सून ती त्या घरची, होणार सून ती त्या घरची, होणार सून ती त्या घरची. अगं बाई हो, अगं बाई सासूबाई त्या घरची. अगं बाई हा कोणाला मेला जाऊन. मनीषा झाली की नाही तयार? अगं तुला बाहेरला पाहुणे येणार आहे, केव्हाची वाट बघते मी. मीच आधी तयार झालीच्या पेक्षा. शायद भाई के शादी का ख्याल मेरे दिल में आया है, इसीलिए भाई के लिए मैं मांगनी घालने आया है. मीना घरात काय घुसतोस एकदम? ए बाई, मला बाई काय म्हणतोस? या एरियामध्ये मला देशपांडे काकू असं म्हणतात. चले हटा सावन की घटा, खा पूजा भत्ती पूजा, इंटुकली पिंटुकली पतली गली से निकला, दिमाग की दही मत कर तो गोली मार दूंगा भेजे में. अच्छा गोली मार दूंगा. अच्छा म्हणजे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहात का तुम्ही? ए मी भाई आहे भाई. भाई सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊराया, वेड्या देशपांडे काकूंची माया, वेड्या देशपांडे काकूंची माया. त्याला ओवाळणी घाला. अगं मी या वेरियातला भाई आहे. एरियातला भाई आहे. ही घे मग खंडणी. अगं बाई हे आले वाटतं. ठीक आहे खंडणी. या पक्या बाईला 10 रुपये खंडणी देते तू? कुठल्याही भाईला 10 पेक्षा जास्त खंडणी देत नाही मी. हे बाई तुझी ट्याव ट्याव बंद करा. ए चला या 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 या. ए, नो, ए. टाव 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 टाव. चिकनी सूरत तेरे मेरा दिल फिसल गया, एरिया का डॉन मेरे घर में आ गए. टाव 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 टाव. ए, ट्याव, ट्याव, काय करत? टाव टाव. ट्याव 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 करतोय. ट्याव ट्याव कधीपासून ट्याव ट्याव. इथे मी काल होतेच, मला आता आठवत नाहीये. घाल पेढी घाल माझी. एका पेढ्याची घालू की 2 पेढ्याची घालू? 2 पेढीची जमणार आहे का तुला? काय मीला बोलतोय तर लवकर काय ते सांग आणि निघ, नाही तर कोणाला शंकेला कारण नको. आधीच मी अशी. शंकेला कारण म्हणजे काय? काय सांगू तुला, आम्ही चाळीत राहतो ना, हा मग आमचे हे खूप आहेत. आमचे हे खूप संशयी आहेत. असं मी तुला कधी केलंय? नाही. तुला मी कधी टच केलंय? नाही. कधी फ्लाइंग किस दिलाय? नाही. तरी माझ्यावर संशय घेतात. आमची मनीषा त्यांची नाहीच आहे असं त्यांना वाटतं. कोणाची आहे? त्यांचीच आहे. मी पण काय मेली भोळी तुझ्या समोर मोजायला लागली. त्यांचीच आहे. मनीषा तुमचीच मुलगी आहे ना?
म्हणजे तुला पण संशय येतोय? नाही नाही, आपल्याला संशय नाही का, माझा जो लहान भाऊ आहे ना त्याचा तुमच्या मुलीवर लव आहे. मनीषा मला बोलली नाही कधी. कशी बोलणार, तिला पण माहिती नाही ना माझा भाऊ तिच्यावर लव करतो ते. म्हणजे कसं असतं की तलवारीला कसं त्याची मॅन माहित नसतं ना, तसं तुमच्या मुलीला तिचा मॅन कोण आहे तो माहित नाही. कम मॅन, कम ऑन. असा अंडरग्राऊंड लव आहे त्यांचा. ओ अच्छा, म्हणजे गुपित. काय करतो काय? मर्डर, हाफ मर्डर, टांगडं तोडतो, भोसकतो. राहतो कुठे? टाईट सिक्युरिटी मध्ये. म्हणजे जेलमध्ये, जेलमध्ये. आता तर मी लग्न ठरवूनच जाणार आहे. कसं आहे माहिती का, माझा भाऊ आहे ना तुझ्या मुलीला कॉलेजला जाताना नेहमी बघतो. मग त्याला आता सांग बघू नको म्हणून. चालेल फिनिश. पहिला चांगली आयडिया आहे पण तू मगापासून मध्ये कपडेच फाडत चाललेले आहेत. मी काय चेहऱ्यावरून तुला बावळट दिसतो? नाही, तू चेहऱ्यावरून बावळत दिसतच नाही. मग? तू एक नंबरचा चतुर वाटतो. तू सारखा माझा अपमानच करत चाललेस. नाही नाही, मी तुला मान देते, मान. एवढं कर्तृत्ववान स्थळ माझ्या मुलीला मिळते, आणखीन काय हो माझ्यासारख्या आईला. तू खरं बोलत्या? खरं बोलते. माझी मनीषा आहे ना, हा, आमच्या एरियात खूप फेमस आहे. एवढी चांगली मुलगी आहे तुझी. काय बोलतो? अरे ती वाह्यात मुलगी आहे. सगळ्यांशी लफडी केली. लफडी करण्याच्या बाबतीत तिने माझा पण रेकॉर्ड मोडलाय. तुझे सांग तू निलेश, निलेश माहिती साबळे? तो डॉक्टर. हो, डॉक्टर. डॉक्टर होता. त्या मनीषाला नादाला लागला. 2-4 पेशंटला चुकीची औषधं दिली. डॉक्टर की गेली. मनीषासाठी त्याने गाडी घेतली. गाडी ही चालवते, हप्ते हा भरतोय. आता अँकरी करत फोड भरतोय. अरे खरे विजय, विजय, विजय पटवर्धन माहितीये? विजय पटवर्धन. ऍक्टिंग सारखं काहीतरी करायचं, काहीतरी ना ऍक्टिंग सारखं. त्या मनीषीच्या नादाला लागला, सगळं विसरला. आता ह्याला त्याला पंचेस देत पोट भरतोय. हो, आणखीन सांगतो तुला, तो कुशल बद्रिके माहिती? कुशल बद्रिके किती सुंदर गोरा गोरा पान होता. अरे गालावर चापटी मारली ना तरी असा टोमॅटो सारखा गाल लालबुंद व्हायचा. आमच्या मनीषीच्या प्रेमात पडला. मनीषीने त्याला बागेमध्ये 12:30 वाजता दुपारी भेटायला बोलवलं. 4 वर्ष वाट बघत होता. वाट बघून बघून इतका करपला, त्याची मुलं त्याचा आता फळा म्हणून वापर करतात. A+B = C = D D खरं खरं हे खरं बोलते तू? एकदम करेक्ट लेस आहे माझी मुलगी. तिचं लग्न होईलच वाटत नव्हतं मला, पण तुम्ही भेटलात. तुमच्या भावाने तिला पसंत केलं, खूप बरं वाटलं. हा हो, पण मला एक सांगा, तुमची मुलगी एवढी आयटम आहे, प्रॉब्लेम काय? आता लग्नाआधी प्रेग्नंट झालेल्या मुलीशी कोणी लग्न करेल का मला सांगा? पण तुमचा भाऊ तयार झाला, खूप भरून पावलो मी. मला जरा विचार करावा लागेल. मी उद्या येतो. कुठे चाललात? कुठे चाललात? मला आधी सांगा, तुम्हाला मनीषा पसंत आहे का? हे बघा, तिच्या कुठल्याच बॉयफ्रेंडला आम्ही तुमच्या घरचा पत्ता देणार नाही. हो, तुमच्या मुलीशी माझ्या भावाचं लग्न लावून देण्यापेक्षा ना मी त्याला गोळीत घालेन ना. कुठलंही. अरे थांबा थांबा थांबा. आलाय मोठा माझ्या मुलीशी लग्न करायला. अगं मनीषा झालीस की नाही तयार? अगं गेला तो गुंड. अगं लवकर बाहेर ये. तुझे पाहुणे बघायला येणार आहेत ना, ते कधी येतील सांगता यायचं नाही. ये लवकर. वा, क्या बात आहे. सुनीला वहिनी, मला तुम्हाला विचारायचं की तुम्हाला कोणाकडून कमेंट्स ऐकायचे आहेत? हा, आमच्याकडे नाव खूप वर्सेटाईल ऍक्ट्रेस आहेत. वेगवेगळे करत असतात प्रत्येक एपिसोडला. त्यांना मला विचारायचं आहे, हेमा की कवी? सुनील काका. खूप छान, खूप छान. अक्षरशः बाईला सुद्धा हे जमणार नाही का, स्त्रीला सुद्धा जमणार नाही असे मॅनरिझम्स पकडले होते तुम्ही, आणि खूप खूप मज्जा आली. आणि अशा प्रकारे कुठल्या गुंडाला जर असं करायचं असेल तर ही करेक्ट आई आहे.
क्या बात आहे, क्या बात आहे. शशी, तुम्हाला कोणाकडून कमेंट्स ऐकायच्यात? रसिका, खूप मस्त झाला शशी. ऍक्ट उत्तम झाला. काकू न करता मी सांगते, देशपांडे काकू, मी पाया पडू का एकदा येऊन तुमच्या? आहा, आहा. अखंड सौभाग्य. वा, खूप मस्त, खूप मजा आली. यांच्या मुलीवर बऱ्याच जणांनी डोरे टाकलेले आहेत, त्यातला मी सुद्धा एक जावई असं म्हणायला हरकत नाही. Yo man, yo, it's a party time, dude. आता आपण जाणार आहोत एका आलिशान पार्टीमध्ये, जिथे दोन शेजारी देशांचे परराष्ट्र मंत्री आज एकमेकांना भेटणार आहेत. बघूयात मग त्यांच्या भेटीमधून कुठली छानशी चर्चा घडतीये. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात मिलिंद शिंत्रे आणि हेमांगी कवी यांचं. है अगर दुश्मन दुश्मन जमाना, गम नहीं है. अगर दुश्मन दुश्मन जमाना, गम नहीं कोई आए कोई आए कोई आए कोई, हम किसी से कम नहीं है. अगर दुश्मन दुश्मन जमाना, गम नहीं है. अगर दुश्मन दुश्मन. दोस्तों से प्यार किया, दुश्मनों से बदला लिया, जो भी किया हमने किया शान से, शान से. सभी देशों के फॉरेन अफेयर मिनिस्टर की मीटिंग अभी अभी खत्म हुई है और मैं हूँ फॉरेन अफेयर मिनिस्टर. मैं एक बहुत ही अच्छे देश की मिनिस्टर हूँ. हाँ, यहाँ बगल में एक छोटा सा देश है जिसका नाम भी अपने पाक मुंह से नहीं ले सकती. नहीं, किती ही सक्ती केली ना तरी नाही ले सकती. जाऊ दे, मी मराठीतच बोलता बोलते हाँ? बोलते. ये है उस राष्ट्र के परराष्ट्र मंत्री. राम राम. राम राम. मग मरा मरा. क्या कह रहे आप? एक्सक्यूज मी, आपणच आमच्या लाडक्या शत्रू राष्ट्राच्या परराष्ट्र मंत्री का? ऑफ कोर्स. आपलं अशुभ नाम? शुभ नाम. महिना जब्बानी. महिना जब्बानी. नाही, झब्बा बदला महिन्यानी. नाव सांगा. नाव वही बता रही हूँ. महिना. महिना. हाँ. महिना म्हणायचे होते त्यांना. नहीं. तुमचा मुळात उच्चार चुकतोय. काय असतं ना, मग देखिए शिंत्रे जी, मला दोन अशा मात्रा. शिंत्रे जी सुनिए. काय महिना. हाँ जी. अरे पण कुठला? जून, जुलै, ऑगस्ट, भाद्रपद, श्रावण, फाल्गुन, काय? मेरा नाम है महिना जब्बानी. महिना नाव आहे? येस. तुमचं? हाँ. मग मुलाचं नाव काय? दिवस. नातवंडाचं तास. आणि खालती पण सेकंदाला. देखिए शिंत्रे जी, हाँ. हम अभी पार्टी में आए हुए हैं. ये क्या बातें कर रहे हैं आप? हाँ, देखिए, अभी हमारा अच्छा सा खाना हुआ है. हाँ. आप कुछ फल खाएंगे? हाँ? मतलब बनाना, हाँ. ऍपल, हाँ. एखादं करवंद. एखादा करवंद? तुमच्या देशात पण पुणे आहे का? नाही, एवढंच फक्त उण आहे. अरे हो, नॅचरली. तो आप जी में आए वो हाँ. खाइए, हाँ. लेकिन धोखे खाइए. हमने आपसे आज तक बहुत धोखे खाए. क्या? फल खाए. ये देखिए, आप वाटेल ते मत कहिए. वाटेल ते. हाँ. अहो, आतापर्यंत आम्ही तुम्हाला किती मदत केली आहे. मदत? कैसी मदत? हमें किसी की मदत की जरूरत नाही आहे. आमच्याकडे सगळं काही आहे. सगळं काही आहे तुमच्याकडे? Yes. अरे तुमच्याकडे फक्त 3 गोष्टी आहेत, त्याच तुम्ही आलटून पालटून वापरता. कुठल्या? पहिली सैन्य, हा. दुसरी दैन्य आणि तिसरी उदासैन्य. क्या बात है. हा. हमारे पास उदासैन्य. क्या बात है. अर्थ कळलाय का तुम्हाला त्याचा? अर्थ कळलाय का? उदासैन्य म्हणजे उधार आणलेलं सैन्य. हा. आणि अजून एक अर्थ आहे त्याचा. क्या? उदास. वो आपके पास है, पंकज उदास. नाही, ते गायक आहेत मोठे, ते त्यांचं नाव आहे. हा? मी तुमच्या वृत्तीबद्दल बोलतोय. उदास, भकास, निराश, वैराण, ओसाड, हे सगळं. देखिए, हम बहुत बड़े उत्साही हैं. हाँ? हम चाहेंगे तो बड़े बड़े आवाज में आरडा ओरड कर सकते हैं. नाही, त्याचा काही उपयोग नाही. काहीही उपयोग नाही. लेकिन क्यों?
कारण पाल कितीही मोठ्याने ओरडली तरी चुक 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 असा आवाज होतो. पाल हाँ. आप हमें पाल कह रहे हाँ. हैं? असं एकदा असं आक्रमण करू ना की तुम्ही कुठचे कुठे जाऊन लपाल. अरे 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 निर्बुद्धपणा, विस्मृती आणि अज्ञान गंगा यांचा त्रिवेणी संगम म्हणतात तो हाच. शिंत्रेजी हाँ? विस्मृती मतलब सगळं सगळं विसरलात तुम्ही. हाँ? मागे एकदा तुम्ही आमच्यावर आक्रमण केलं होतं. हा. तुमच्या अंड्यावड्या देशाचे 2 तुकडे झाले. आता आक्रमण केलं तर अंड्याची बुर्जी विल्डाय. आता नाही होणार. नाही? का ग आमच्याकडे आता खूप पॉवरफुल असे रॉकेट्स, बॉम्ब आणि वेपन्स आहेत. हं? तुम्ही काय करताय? तुम्ही नुसतं सुस्त बसलाय. सुस्त बसलोय. हा. आम्ही नुसते बसलोय. यस. तरी पण तुम्हाला एक फॅक्ट माहितीये का? काय? हत्ती बसला तरी कुत्र्यापेक्षा उंच असतो. आप हमें कुत्र कह रहे नहीं, हैं? नहीं, आप नहीं. हमें कुत्र कह रहे हैं? नाही 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 मी आम्हाला हत्ती म्हणतोय. हाँ. ऐ, तोही बुद्धिबळातला. बुद्धिबल. बुद्धिबळ हा शब्द तुमच्या कानाच्या पडद्याच्या 3 किलोमीटर अंतरावर तरी गेलाय का? हा? गेलाय? जी जी जी. नुसताच गेलाय. तुमच्याकडे दोन्ही नाहीये. हाँ? बुद्धी पण नाही आणि बळही नाही. है, आम्ही असे बैठे खेळ खेळत नाही हं? हं? आम्ही असे मैदानी खेळ खेळतो. हो? ये क्रिकेट. हो. आमच्यासारखे फलंदाज, गोलंदाज या देशभरात नाहीयेत. आमचे बॅट्समॅन कसं करतात माहिती का? हं. छक्क्यांवर छक्के, छक्क्यांवर छक्के, छक्क्यांवर छक्के. ते तुमच्या देशात खूप आहेत. हा? काय म्हणाला? छक्के मारणारे तुमच्या देशात खूप आहेत. Yes. अहो नुसते चौकार आणि षटकार मारता तुम्ही. हा. आमच्या देशात वेगळं आहे. काय? आमच्या देशाकडे फक्त सुस्कार आहे. सुस्कार. सुस्कार? हाँ. ये क्या होता है? देखिए मुझे क्रिकेट में समझ आती है. हाँ. ये सुस्कार क्या है? सुस्कार माहित नाही तुम्हाला? नाही. क्रिकेटमध्ये एक सुस्कार असतो आणि तो फक्त भारताकडे आहे. सुस्कार माने सुस्कार. मतलब सु म्हणजे सुनील आणि स म्हणजे सचिन. दोघच जण पुरेसे आहेत अख्ख्या जगाला. हं. अनेकदा लोळव देतं सगळ्यांना. हं. कुठेही लढायला या, कुठेही भिडायला या. हं. अगदी सचिन जरी आला तरी लोळव. काय हो? हा? गेली कित्येक वर्ष तुम्ही झोपलात. आता तुम्ही काय करणार आहात? तुम्ही आमच्याकडे आला तर आम्ही काय म्हणतो माहितीये? हं. आले संत आणि आले झोपाळू. आणि हे आले की आम्ही म्हणतो आले पाक आले पाक आले. 1 किलो देना. घ्या. हे बघा असं एकदा असं आक्रमण करू ना. काय हो? विसरलात का त्या महानगरातला बॉम्बस्फोट? तो बॉम्बस्फोट करण्यासाठी तुम्ही जे कोट्यावधी रुपये खर्च केलेत ना हं. आणि जी तुमची सडकी किडकी अक्कल खर्च केलीत ना त्या सगळ्याचा वापर तुमच्या देशातल्या गोर गरीब जनतेसाठी केला असतं तर जास्त बरं झालं असतं. या एवढ्या कोट्यावधी रुपयांमध्ये ना तुमची जनता पोटभर जेवली असती वर्षभर. दुसऱ्या देशात जाऊन बॉम्बस्फोट करता आणि निरपराध निष्पाप माणसं मारता तुम्ही आणि स्वतःच्या देशातली उपाशी मारता. अरे काय देश तुमचा? प्रत्येक राष्ट्रप्रमुख सुद्धा अपघात, घातपात नाहीतर खुनानी मेलेला आहे तुमचा. राज्य करणारे जाऊ देत आणि रयत जाऊ देत, अहो दोघांचा मृत्यू सुद्धा नैसर्गिक नाही. ही परिस्थिती आहे तुमची. जाऊ दे, सोडून द्या. तुमच्या देशावर आमच्या इथे एक टायटल सॉन्ग पण झालंय. हमारे ऊपर टाइटल हाँ. सॉन्ग. प्लीज प्लीज पेश कीजिए जल्दी से. हाँ. तुमच्या देशावर टायटल सॉन्ग आहे. हाँ. नुसते शब्द म्हणून दाखवतो. हाँ. जिया जले जान जले. ये क्या गाना हुआ? म्हणजे आधी तुमचे जिया जले, हा. मग त्यामुळे तुमची जान जले आणि मग तुमच्या नैनवताले धुवा फिरे. काय शिंत्रेजी हं? तुम्ही पुण्याचे ना? हो अर्थात. मग तुम्हाला आत्ताच एवढा त्या महानगराचा पुळका काय येतो? नाही एरवी तुमच्यामध्ये जाग टशन असते. हो नाही पुणे मुंबई अशी टशन असते. हं. पण ते काय माहितीये का ती भावंडांमधली भांडण आहेत. एका घरातली 2 भावंड असतात ना हा. एकमेकांना ओचकारतात बोचकारतात. हं. पण तिसरा कोणी ना खुपसायला आला ना तर दोघं मिळून जोड्याने मारतात त्या. आणि काय असतं 2 रेड्यांची जेव्हा टक्कर चाललेली असते ना रेडे 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 2 रेड्यांची जेव्हा टक्कर चाललेली असते ना तेव्हा झुरळांनी ती जास्त जवळून पाहायची नसते. का 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 कारण एखाद्या रेड्याच्या एखाद्या शिंगाचा एखादा टवका जरी उडून पडला तरी झुरळ जिवंत गाडलं जात. क्या कह रहे हैं आप? हाँ. गाड़ने की कोशिश करें, गाड़ने की कोशिश करें. ये क्या कर रहे हैं शिंदे जी? हाँ, उधर हम पार्टी में आए ना. पार्टी में आए हैं. पार्टी देखिए, पार्टी तो कुछ अच्छी बातें करेंगे. यस. कला
आर्ट। कला हाँ। हा शब्द माहितीये तुम्हाला? जी बिल्कुल। वाह वाह वाह, अभिनंदन हमारे अभिनंदन. पास इतने बहुत सारे नूर है, नूर जहां है, अरे येस गुलाम अली है, Yes, yes. मेहदी हसन है, येस. जनशेर खान है, हा जहांगीर खान है। करेक्ट. स्क्वॅश मधले चॅम्पियन तुमच्याकडे आहेत. मान्य मान्य मान्य. आता आपण गप्पा गोष्टी करूया. Yes. आपण एक गेम खेळायचा का छोटासा? बिल्कुल। छोटासा आहे. हाँ, हाँ. म्हणजे मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन, तुम्ही उत्तर द्यायची. आप मुझे सवाल करेंगे, मुझे जवाब देना होगा। ऐ दूंगी यो। म्हणजे जनरल नॉलेज आहे ना तुम्हाला? हाँ। का तुमचं नॉलेज जनरल आहे? मैं फॉरेन मिनिस्टर हूँ। हा राईट राईट राईट. चला चला चला, प्रश्न प्रश्न. हाँ, बिल्कुल. आमचा जो महान देश आहे इंडिया, हाँ। त्याचं अजून एक नाव आहे. भारत। करेक्ट. Yes. अरे ओळखलं तुम्ही. पहिला प्रश्न बरोबर बरोबर झालेला आहे. वाह. आता दुसरा. हाँ. आता संस्कृत भाषेच्या संदर्भातला आहे. मुझे आती है। अरे वा बिलकुल. वा 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 वा. ही जी असते आपल्या घरातली एक प्रेमळ व्यक्ती, हा. म्हणजे जिला आपण मदर असं म्हणतो, हा. तिला संस्कृत मध्ये काय म्हणतात? माता। अरे हेही बरोबर आलं. आता इंग्लिश भाषा. हा, हा लॉक जे असतं लॉक, हा. हा ते कशाने उघडतात? यांना मिनिस्टर कोणी गेलो? हे बरोबर आहे. आता प्रश्नाचं उत्तर पण बरोबर द्या. हा की। अरे हे बरोबर हा. आहे. लॉक कीने उघडतात. हा. आता चौथा प्रश्न. क्या? तुम्ही चित्रपट पाहता का बोलपट पाहता? बिल्कुल। हा पाहता ना, दोन्ही पाहता हा. तुम्ही. आता आमच्या इथला एक सुप्रसिद्ध सिनेमा आहे शोले. वो तो मैंने 50 बार देखी है। हा तर त्या शोले मधली एक गाजलेली व्यक्तिरेखा होती, हा. ती अमिताभने केलेली होती. तर अमिताभचं शोले मधलं नाव काय? जय। अरे चारही उत्तर तुम्ही बरोबर दिलीत. आता रॅपिड म्हणजे पटापट उत्तर द्यायची. आता Yes. आता जी तुम्ही चारही उत्तर दिलीत, हा. ती आता चटकन मोठ्याने म्हणून दाखवायची. 1 2 3 म्हणल्यानंतर. Yes. 1 2 3. भारत माता की जय। ट्रिप सक्सेसफुल. तर आता मिलिंद शिंदे सर, मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला कोणाकडून कमेंट्स ऐकायला आवडतील? मला असं वाटतं की विजय पटवर्धन या माझ्या बालमित्रांनी मला याच्यावर कॉमेंट द्यावी. खूप मस्त स्किट लिहिलं होतं तुम्ही, सादरही मस्त केलं. तू पुणेरी संस्कृतीप्रमाणे कोपर खेळा, चिमटे काढत काढत काय मेसेज द्यायचा होतास तो दिला. हसत खेळत देशभक्तीची भावना निर्माण केलीस आणि आमची ती देशभक्ती अशी उफाळून आली त्याच्यामुळे. आणि खूप मस्त वाटलं. एकदम असं आपल्या मनातलं कोणतरी तिथे बोलतंय असं वाटलं. क्या बात आहे. हेमांगी, तुम्हाला कोणाकडून कमेंट्स ऐकायचे? गिरीश काका। हेमांगी, तुझं काम मला नेहमीच आवडतं. मुळात तू एक चित्रकार आहेस, त्यामुळे तुझ्या कामांमध्ये खूप रेखीवपणा असतो. तुम्ही दोघांनी फार छान केलं, भरून आलं. खूप बरं वाटलं, खूप छान. क्या बात आहे. हे तुम्हाला असेच हसवत राहणार आहेत, हसता हसता चिमटे पण काढत राहणार आहेत. हीच धमाल करायला आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. तेव्हा पाहायला विसरू नका फू बाय फू धूम धडाका. मला सांगा, लग्नानंतर आपण एकत्र राहायचं की सेपरेट? आपण सेपरेट राहायचं. मला हेच हवं होतं. का बरं? कसं एकत्र राहिलं की भांडणं होतात ना, म्हणून तुम्ही सेपरेट मी सेपरेट. भांडणे नको आपल्याला. विचारा. हे मग तू मला छू हा शब्द लिहून दाखव.